सुप्रसिद्ध लेखिका आणि ज्यांना आम्ही सातत्यानं ट्रोल करतो त्यासाठी जो शब्द वापरतो लिब्रांडो, त्यांच्या त्या गँगमधल्या एक सदस्य अरुंधती रॉय यांनी एक असं वक्तव्य केलं आहे आणि ते परत एकदा या सगळ्या ट्रोलिंगच्या ह्याच्यात सापडले आहे. त्यांचं वक्तव्य असं आहे आणि ह्यांचं एक वैशिष्ट्य आहे, जसं आम्ही आत्ता कन्हैया कुमारवरती व्हिडिओ केला होता की हे बोलताना अशी काही आकडेवारी अशा काही पैलूंना म्हणतात की ऐकताना चटकन असं वाटतं की वा फार छान, किती बौद्धिक पातळीवरती यांनी मांडलेलं आहे. पण थोडा विचार केला, थोडी आकडेवारी तपासली, थोड्या काही गोष्टी, फार काही नाही, नुसतं गुगलवरती जरी सर्च केला तरी ह्यांच्या मांडणीतला फोलपणा लक्षात येतो. अरुंधती रॉय असं म्हणाल्या, एका माणसाला एकदाच फक्त पंतप्रधान पदाची संधी द्यावी, परत परत देऊ नये. त्याच्यामुळे ह्या पदाचं काय म्हणता येईल त्याचं अवमूल्यन होतं आणि बाकीच्या गोष्टी. आता वरवर पाहताना एकदम व्यवस्थित गोष्ट, ह्याच्यावरती भाजपच्याकडून काय प्रतिक्रिया यायची ती येतील आले आहे, त्या पद्धतीने ते ट्रोलिंग होतं आहे. आम्हाला काही जण असं म्हणतात की तुम्ही कशाला या लोकांना महत्त्व देता. संजय राऊत असो किंवा कन्हैया कुमार असो आणि त्या अरुंधती रॉय असो, आम्ही हा मुद्दा थोडासा वेगळ्या पद्धतीनं घेतो आहोत आणि म्हणून त्यासाठी त्याची चर्चा करायची आहे की आपल्या लोकशाहीची जी चौकट आहे ती थोडीशी समजून घेण्यासाठी, त्याच्यावर थोडासा विचार होण्यासाठी आणि प्रत्येकानं आपल्या पातळीवरती लोकशाहीच्या या बाबतीमध्ये आपल्याकडून काय मजबूतीकरण करता येऊ शकेल याचा विचार करावा, म्हणून हा विषय आम्ही इथे घेत आहोत. आता लक्षात घ्या, अरुंधती रॉय यांनी पंतप्रधान मोदींना डोळ्यापुढं ठेवून हे वक्तव्य केलं, याच्यामध्ये काही दुसरं मत असायचं काही कारण नाही. आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे यांना पाठिंबा देणारे जे सगळे डावे, पुरोगामी, लिब्रांडो आणि बाकीचे हे सगळे विसरतात की सगळ्यात पहिल्यांदा देशाच्या पहिल्यांदा जो पंतप्रधानपदी व्यक्ती बसला, पंडित जवाहरलाल नेहरू, ते किती काळ पंतप्रधान होते. म्हणजे यांच्याच म्हणण्याप्रमाणे एक वेळा, म्हणजे आपण 5 वर्षाची पूर्ण टर्म देऊ, जसं अमेरिकेच्या लोकशाहीमध्ये एकाला माणसाला 2च वेळा फक्त निवडणूक लढवता येते, म्हणजे 4 आणि 4 8च वर्ष एक माणूस राष्ट्राध्यक्षपदी असू शकतो. आता ज्यांचा खरं तर अमेरिकेला विरोध आहे, जे सगळे कायमस्वरूपी ज्या भांडवली व्यवस्थेच्या नावानं बोटं मोडतात, तेच लोक अमेरिकेतली व्यवस्था इथे कशी आणावी म्हणून मागणी करतात. किती आश्चर्याची गोष्ट आहे. त्या ठिकाणी द्विपक्षीय लोकशाही आहे आणि आपल्याकडे त्या मानानं विविध पक्ष आणि सगळं असताना, वैविध्य सगळ्या पद्धतीचं असताना, हे मात्र मांडणी काय करायला लागले, जशी अमेरिकेतली पद्धत आहे की एकाला 2च वेळा फक्त उभं राहता येऊ शकतं, म्हणजे 4 आणि 4 8 वर्षाची संधी भेटती, म्हणून त्याच्यातलं इंडियन व्हर्जन की एका माणसाला फक्त एकच पंतप्रधान पद भेटावं एकदाच, म्हणजे 5 वर्ष जास्तीत जास्त. म्हणजे हे ज्यांच्या आधारावरती आजपर्यंत सगळं बोलत होते, मांडणी करत होते, की ज्या सातत्यानं काँग्रेसचा पुरस्कार करत होते, त्याच काँग्रेसने 1 2 नाही 3 पंतप्रधान सगळ्यात जास्त कारकीर्द ज्यांची होती असे 5 पेक्षा जास्त, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग, हे 3 पंतप्रधान ह्यांनीच दिलेले आहेत. म्हणजे काँग्रेसच्या, आणि 5 वर्ष ज्यांनी पूर्ण केले ते पुन्हा राहुल गांधी सुद्धा, आपण असं ते गृहीत धरूयात. पुढच्या निवडणुकीमध्ये खरं तर ते जर हयात राहिले असते आणि जर काँग्रेसला आता जे नंतर मनमोहनच्या काळात घडलं तसं जर तेव्हा घडलं असतं तर राहुल गांधी शक्यता होती, राजीव गांधी पंतप्रधान 5 वर्षापेक्षा जास्त काळामध्ये राहिले असते. म्हणजे यांच्या एकूण पंतप्रधानांपैकी काँग्रेसचे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, नंतर राजीव गांधी आपण मान्य करू की ज्यांना 5 पेक्षा जास्त, प्रत्यक्षामध्ये राजीव गांधींना जरी भेटले नाही तरी. अजून एक म्हणजे PV नरसिंहराव, ते पण पूर्ण 5 वर्ष त्यांनी कारकीर्द पूर्ण केली. बाकीचं नंतर काय राजकीय अस्थिरता झाली ते सोडा, असं समजा. त्याच्यातही एक कल्पना गृहीत धरा, काँग्रेस हा मोठा पक्ष आहे आणि इतरांनी पाठिंबा द्यायचं म्हणलं भाजपच्या विरोधासाठी, तरी शक्यता होती की PV नरसिंहराव पण परत पंतप्रधान झाले असते. म्हणजे इकडं वाजपेयी 5 वर्षापेक्षा जास्त होते आणि आता मोदी आहे. म्हणजे 4 पंतप्रधान, ज्यातल्या दोघांनी प्रत्यक्ष कारकीर्द पूर्ण केली 5 वर्षाची आणि बाकीच्या दोघांनी त्याच्यापेक्षा जास्त त्यांना कारकीर्द भेटली, हे काँग्रेसचे आहेत. आणि 2 फक्त आता एक कारकीर्द चालू आहे मोदींची आणि दुसरी त्याच्या आधीची अटल बिहारी वाजपेयींची. आता ह्याच्यातला बौद्धिक घोळ लक्षात घ्या की तुमच्या व्यवस्थेमध्ये 52 पासूनच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका तपासल्या तर, जसं कन्हैयाच्या बाबतीमध्ये आपण व्हिडिओ केला होता, सांगितलं होतं की कुठल्याच आजपर्यंतच्या पंतप्रधानाला 50% पेक्षा जास्त मतं मिळालेली नाही, जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे त्याच पद्धतीनं तुम्ही लक्षात घ्या, लोकसभेमध्ये ज्याच्या पाठीशी 272 खासदार आहेत तो पंतप्रधान होतो. तो स्वतः निवडून नाही आला तरी चालेल, मग त्याला राज्यसभेवर घेतलं जातं किंवा पोटनिवडणूक घेतली जाते, बाकीचे कितीतरी मार्ग आहेत. म्हणजे आपल्या लोकशाहीतला एक दोष म्हणा किंवा काही म्हणा की एका माणसाच्या पाठीमागं त्याच्या स्वतःच्या पक्षाचे किती का लोक असेनात, एकूण 272 खासदार असतील तर तो माणूस पंतप्रधान पदावरती बसू शकतो. हा जर दोष तुम्हाला माहिती आहे आणि पहिल्या निवडणुकीपासून चालू आहे तर तो आत्ताच परत समोर आणायचं कारण काय?
आणि इथं तर भाजपला स्वतःचे 272 पेक्षा जास्त 14ला पण होते आणि आता 2019ला पण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा हे असे बौद्धिक काहीतरी किंवा त्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये आपले जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये कितीही उमेदवार उभे राहो त्याला बंधन नाही आहे. त्याच्यातल्या एकाला ज्याला इतरांच्या पेक्षा जास्त मत आहेत, इतरांच्या बेरजेपेक्षा जास्त मत आहेत असं नाही, म्हणजे 50% मताची अट नाही आहे. म्हणजे समजा 10 उमेदवार असतील आणि 100 मतं असतील तर एकाला 11 भेटले मतं, एकाला 9 भेटले आणि बाकीच्या सगळ्यांना 10-10 भेटले, तर तरीही त्या 10 पैकी ज्याला फक्त 11 मतं आलेले आहेत तो निवडून जातो आणि तो त्यांचा प्रतिनिधी बनतो. मग हे काय सांगणार की बघा 100 पैकी फक्त 11 ज्याला मतं मिळालेले तो पदावरती बसलेला, म्हणजे त्याला लोकांनी कसं नाकारलेलं आहे. आपली लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही आहे, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, म्हणजे तो त्यांचा प्रतिनिधी म्हणून तिथं बसतो आहे. तो निवडून गेला ह्याचा अर्थ की काही जय मिळवला, म्हणजे आपल्याकडे ते विश्लेषणाची भाषा असते ना, गड कोसळला, बुरुज ढासळला किंवा गड मजबूत झाला, हे फक्त निवडून येण्यावरती ठरवलं जातं. प्रत्यक्षामध्ये मतं काय कमी जास्त होतात त्याच्यामुळे पद्धतीनं काय होतं, म्हणून हे विश्लेषण नेहमी चुकतं का, तर तुम्ही त्याचे प्रत्यक्ष टक्केवारी मतं लक्षात घेतलेले नाही आहेत. आणि अरुंधती रॉय सारखे आपलं हे सगळं बौद्धिक भ्रम का निर्माण करू शकतात, तर सर्वसामान्य लोक ह्याचा बारकाईने विचार करत नाही. 272 लोक ज्याच्या पाठीशी उभं राहतील की मग तो 5 वर्ष, पुढचे 5 वर्ष, अजून 5 वर्ष, किती का काळ राहीना, जोपर्यंत एखाद्या माणसाच्या पाठीमागं संसदेतलं 200 आणि तेही फक्त लोकसभेचं, बऱ्याचदा हे भाषणं करताना किंवा असे वक्तव्य करताना खासदारांच्या संख्येमध्ये राज्यसभेचेही खासदार घेतात. राज्यसभेच्या खासदारांची संख्या प्रत्यक्ष सत्ता जेव्हा त्याची हे करायची असते, सत्ता ग्रहण करायचं असतं त्यावेळी कामाला येत नाही. विधान परिषदेच्या आमदारांची संख्या आणि प्रत्यक्ष सत्ता याचा संबंध काही नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या मुख्यमंत्र्याच्या पाठीमागं, एखाद्या पंतप्रधानाच्या पाठीमागं किती आमदार आणि खासदारांचं बळ ते मोजताना फक्त लोकसभा आणि विधानसभेतलं मोजलं जातं, राज्यसभा आणि विधान परिषदेतलं मोजलं जात नाही. म्हणजे हे जे पद्धतीनं वक्तव्य करतात, किंवा अण्णा हजारे यांनी एक वक्तव्य केलं होतं, तेव्हा मागणी केली होती वक्तव्य, ते तर नंतर पुन्हा मी सांगतो की लोकप्रतिनिधीला वापस बोलवलं पाहिजे. वापस बोलायचं म्हणजे काय करायचं, एखादा लोकप्रतिनिधींनी गैरव्यवहार केला असेल तर त्याला त्या प्रत्यक्ष संसदेच्या सभापतीकडे ते अधिकार आहेत की त्याला त्याची खासदारकी काढून घेण्यात यावी किंवा त्याच्यावरती जसं आता निलंबन केलं जावं, बाकीच्या गोष्टी. वापस घ्यायचं जनतेच्या दृष्टीनं म्हणजे काय आहे, म्हणजे त्यासाठी पुन्हा मतदान घ्यायचं की ह्याला वापस घ्यायचं की नाही म्हणून, म्हणजे अव्यावहारिक पातळीवरच्या सूचना हे मांडतात किंवा पक्षाचं नाव त्याच्यावरती असू नये. अण्णा हजारेचीच मागणी होती. आता ह्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या लोकशाहीमध्ये दोष आहेत हे तर निश्चितच आहे, ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. काय प्रयत्न होतील, कोणी केले कोणी नाही ह्याची चर्चा आपण नंतर करू. पण जे आतापर्यंत जे चालत आलेलं होतं त्याच्याकडे लक्ष न देता फक्त जसं काय आत्ताच्या 2014च्या नंतर हे सगळं घडलेलं आहे, म्हणजे जास्त काळपर्यंत एक माणूस पंतप्रधान राहिला तर त्याचं नुकसान होतं, हे कोण मांडायला आलेत, अरुंधती राय. जेव्हा की जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी 5 वर्षापेक्षा आणि मनमोहन सिंग जास्त काळ होते तेव्हा काय झालं होतं, मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे तेव्हा नुकसान झालं होतं का, भारताचं लोकशाहीचं नुकसान झालेलं होतं का, ते काही सांगत नाहीत. म्हणजे हा जो बौद्धिक भेद आहे किंवा अर्ध सत्य ज्याला आपण म्हणतो ना, अर्धा भाग सांगायचा आणि अर्धा भाग सांगायचा नाही. दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामधले लोकांची जी जबाबदारी आहे, एक माणूस सातत्यानं पंतप्रधानपदी बसू नये, जवाहरलाल नेहरू उदाहरणार्थ, मग त्याला पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला असं वाटत असेल आणि लोकांना नको असेल तर त्याला लोकांनी पराभूत का नाही केलं, तर लोक सरळ पराभूत करू शकत नाहीत. जोपर्यंत तो पक्ष त्या माणसाच्या पाठीशी, म्हणून मी शब्द असा वापरला पक्षापेक्षाही, 272 खासदारांची संख्या ज्याच्या पाठीशी ज्या कारणाने उभी आहे तोपर्यंत त्याचं पंतप्रधान पद जात नाही. अरुंधती राय सांगायला तयार नाहीत, पण त्यांनी सांगावं. पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या 69 जेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडली त्यावेळेस त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं, म्हणजे काँग्रेस हा जो पक्ष होता त्यातून त्यांना निलंबित करण्यात आलं. पण त्यांच्या पाठीशी संसदेमधले बहुतांश त्यांचे खासदार राहिले, बाकीच्यांनी पण त्यांना पाठिंबा दिला, त्याच्यामुळे ते सरकार पडलं नाही. प्रत्यक्षामध्ये फूट आताही आपल्याकडे बातम्या येतात ना की एका पक्षाचे इतके कार्यकर्ते विरोधामध्ये गेले, त्यांना काहीच फरक पडत नाही. प्रत्यक्ष पदावरती जो माणूस बसलेला आहे त्याच्या पाठीशी त्याच्या पक्षाचे आणि पाठिंबा देणारे अशांची जर संख्या त्या बहुमताच्या आकड्याच्या पुढे जाणारी असेल तर त्याला त्या पदापासून काही धोका नाही. तुम्ही इकडे काय कारवाई करायची ते करा.
ही गोष्ट सांगितल्या जात नाही. आपल्या लोकशाहीमध्ये दोष आहे की एकूण सगळ्या उमेदवारांपैकी ज्याला इतरांच्या पेक्षा जास्त मतं पडली, इतरांच्या बेरजेपेक्षा नाही, तो निवडून येतो. म्हणून 31 विरुद्ध 69 असे घोळ कन्हैया कुमार सारख्यांना करावा होतात. आणि अरुंधती राव जेव्हा असं म्हणतात की एकापेक्षा जास्त कारकीर्द एका माणसाला भेटू नये पंतप्रधान पदाची, तेव्हा ते ह्याच्याकडं सोयीस्कर दुर्लक्ष करतात की पंतप्रधानपदी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि त्याच्यानंतर मनमोहन सिंग हे 3 पंतप्रधान काँग्रेसचे, आणि ज्यांनी 5 वर्ष पूर्ण केले असे राजीव गांधी आणि PV नरसिंहन हे प्रत्यक्ष काँग्रेसचेच होते. त्या कालखंडामध्ये जर ही लोकशाही अबाधित राहिली असेल तर आज हे काय म्हणून असा बौद्धिक भ्रम तयार करतात की लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे. हे दुसरं तिसरं काहीही नसून हे वैचारिक क्षेत्रात काम करणारे लोक असून जाणीवपूर्वक असे बौद्धिक भ्रम, म्हणजे यांना एका अर्थाने वैचारिक अतिरेकीच म्हणलं पाहिजे. आणि ह्यांची जी मांडणी असती ती त्या आधारावरती हे काय बोलतायत आणि त्यांना काय महत्त्व द्यायचं असं मला सांगायचं नाहीये, त्यासाठी हा व्हिडिओ पण केलेला नाहीये. पण ज्या वैचारिकतेचा हे टेंभा मिरवतात त्याच वैचारिक पद्धतीनं यांचा प्रतिवाद केला पाहिजे. म्हणून सर्वसामान्य लोक ज्यांना एकूण लोकशाही प्रक्रियेमध्ये रस आहे आणि समजून घेण्यामध्ये रस आहे ते या पद्धतीनं त्याचा नीट अन्वयार्थ लावू शकतील.